कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय भवितव्याचा आज निर्णय होणार आहे। सरकारची फसवणूक करून सदनिका लाटल्याप्रकरणी कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। एखाद्या लोकप्रतिनिधीला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा झाल्यास तो सभागृहामध्ये अपात्र ठरतो। अशी कारवाई होऊ नये यासाठी कोकाटेंकडून शिक्षेला स्थगिती मिळावी आणि शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळावी असे 2 अर्ज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दाखल आहेत। शिक्षेच्या अंमलबजावणीला न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी शिक्षा मात्र कायम आहे। त्यामुळे कोकाटे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे। आज त्यांच्या याचिकेवरती सुनावणी होणार आहे। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळणार की खालच्या कोर्टात शिक्षा कायम राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मुकुल, माणिकराव कोकाटे यांच्यावरती कारवाईची टांगती तलवार आहे। आज त्यांच्या भवितव्याचा फैसला होईल, काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, आजचा दिवस माणिकराव कोकाटे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आपण बघितलं, काल धनंजय मुंडे यांचा राजीनामा दिला आणि आज संपूर्ण राज्याचं लक्ष हे नाशिकच्या सत्र न्यायालयातील सुनावणीकडे असणार आहे। 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर शिक्षा असेल तर तो लोकप्रतिनिधी अपात्र ठरतो अशा स्वरूपाचा निकाल आहे। त्यामुळे कोकाटे यांना याआधीच 2 वर्षाची शिक्षा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी ठोठावलेली आहे। त्याला आव्हान त्यांनी सत्र न्यायालयामध्ये दिलेले। जसं तू म्हणाली, शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती जरी मिळाली असली तरी संपूर्ण शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी त्यांनी अपील अर्ज दाखल केलेला आहे। त्यावर याआधी 2 वेळा सुनावणी झालेली आहे। 1 तारखेची सुनावणी ही पुन्हा एकदा 5 तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली होती। 1 तारखेच्या सुनावणीमध्ये काही हस्तक्षेप अर्ज देखील दाखल करण्यात आलेले होते। स्थगिती मिळू नये यासाठी काही अर्ज दाखल केलेले होते। त्यांना न्यायालयाने उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा मार्ग दाखवलेला होता। त्यामुळे उच्च न्यायालयामध्ये ज्यांनी अर्ज केलेले त्यावर काय सुनावणी होते हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर तिथे जर अर्ज आतापर्यंत सबमिट झालेला नसेल तर नाशिकचं सत्र न्यायालय आज निकाल देऊ शकते आणि हा जर निकाल कोकाटे यांच्या जर बाजूने असला तर त्यांच्यावरची कारवाईची टांगती तलवार ही टळू शकते। मात्र जर कोकाटे यांच्या विरोधात जर निकाल गेला तर मात्र त्यांच्यावर कारवाई होऊ शकते। त्याचबरोबर त्यांना उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा देखील मार्ग हा असू शकतो, परंतु संपूर्ण लक्ष आजच्या सुनावणीकडे असणार आहे। निश्चित, आणि आज सगळ्या संदर्भातले अपडेट मुकुल तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर आता विरोधक माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करतायत। कोकाटे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका बळकावल्याच्या आरोपाखाली त्यांना 2 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। दरम्यान शिक्षेला स्थगिती मिळावी आणि शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळावी असे 2 अर्ज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये कोकाटेंकडून दाखल करण्यात आलेत। त्यामुळे कोकाटेंवरची अपात्रतेची टांगती तलवार कायम असून त्यांच्या अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। न्यायालयाने स्थगिती नाकारल्यास कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झालेले आहेत। मुंडेंनी नैतिकता म्हणून राजीनामा दिल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करतायत। त्यामुळे आता नैतिकतेच्याच आधारावर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा होणार का याकडे लक्ष लागलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।